हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असणार. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारी 4 नंतरचं रुटीन शेअर करणार आहे आणि संध्याकाळची दिवाबत्ती मी कशा पद्धतीने करते किंवा कसं असतं माझं दुपारी 4 नंतर संध्याकाळचं रुटीन, तर ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर या ठिकाणी 4:10 झाले होते, म्हणजे 4:15च्या दरम्यान टाईम झाला होता. तर मी आलेली आहे. सकाळचे सुकत घातलेले कपडे घडी करून घेतले मी अगोदर आणि ते आता ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये लावून देणार आहे. म्हणजे माझे कपडे माझ्या ह्याच्यात, पिल्लूच्या कपाटात आणि आहोंचे त्यांच्या कपाटात, आणि जे बाथरूममधील कपडे आहेत ते लगेच मी बाथरूममध्ये लटकवून दिले. आणि त्यानंतर मी आता घेतला आहे झाडू. मी आता पूर्ण घर झाडून घेणार आहे, कारण असं म्हणतात की एकदम दिवस मावळते टाईम घर झाडू नये. 4-5च्या दरम्यानच घर झाडावं आणि घर फ्रेश केलं. त्यानंतर मी स्वतः फ्रेश झाले, पिल्लूला फ्रेश केलं आणि या ठिकाणी मी सनस्क्रीन लावते थोडीशी. मला ना सवयच झाली की चेहऱ्याला सनस्क्रीन लावल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. भलेही कुठं बाहेर नाही जाऊ तरी चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं असतं, कारण त्यामुळे आपलं हीटपासून म्हणा किंवा उन्हाचे जे रेज असतात त्याच्यापासून म्हणा आपल्या चेहऱ्याचं प्रोटेक्शन होत असतं. त्यामुळे मी आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला, मानेला, गळ्याला आणि हाताला वगैरे सनस्क्रीन लावून घेतलं. आणि त्यानंतर कुठली पावडर वगैरे काहीच लावत नाही मी. तसंच हे लावलं, टिकली लावली आणि छान केस वगैरे सेट करून घेतले. आणि आता त्यानंतर डिरेक्टली आता आम्ही आलेलो आहेत किचनमध्ये संध्याकाळचं चहा दूध बनवायला. म्हणजे मी चहा घेतला आणि पिल्लूसाठी दूध बनवलं, म्हणजे थोडंसं गरम केलं. एक ताईची मला कमेंट होती की मुलाला प्लास्टिकच्या कपमध्ये दूध नका देऊ, तर तेच मी आता केलेले. मी स्टीलच्या कपमध्येच दूध देते त्याला. आणि या ठिकाणी मी दुधावरची साय जी आलेली होती ना ती काढून एका डब्यामध्ये असं स्टोअर करून ठेवते आणि त्याचं एकदमच तूप बनवते. तर आमचं दूध खूप छान आहे, तर त्याच्यामध्ये साय पण भरपूर निघते. आणि तर मी तेच केलं आणि त्यानंतर मी चहा म्हणजे एक साईडला दूध आणि एक साईडला चहा असं बनवून घेते. तर मला बऱ्याच जणांची अशी पण कमेंट होती की मुलाला किचन ओट्यावर बसवू नका, पण काय करणार, माझ्याकडं काहीच ऑप्शन नसतं, कारण घरी दिवसभर मी एकटीच असते. ज्या वेळेला त्याचे पप्पा घरी असतात तर त्या वेळेला ते घेतात त्याला, पण इतर वेळी घरी मी एकटीच असते. त्याच्यामुळे तो माझ्याच पाशी येऊन बसतो आणि तो ऐकत नाही. आणि मेन म्हणजे त्याला आता सवय झाली, त्याच्यामुळे तो कुठं इथं तिथं हात पण नाही लावत, तो व्यवस्थित बसतो. तर त्यानंतर आमचं हे रुटीन असतं की चहा दूध घ्यायला आम्ही बाल्कनीमध्ये येतो. मग तिथं तो थोडंफार खेळतो, त्याचे टॉईज वगैरे आहेत बाल्कनीमध्ये. आम्ही लॉन टाकलेलं आहे असं, जे नकली असतं खोटं गवत. तर तिथं आम्ही चहा दूध वगैरे घेतलं आणि त्यानंतर सकाळचे जे काही भांडे मी घासून ठेवलेले होते तर ते भांडे आता मी लावून घेते. आणि किचन क्लीन करून, म्हणजे किचन ओट्यावरती किचन ओट्यावरचा सगळा पसारा मी आता आवरून घेते. पसारा म्हणजे काही भांडेच होते ठेवलेले, ते पण निथळत ठेवले होते. आणि त्यानंतर मग माझं बाकीचं सुरू होतं रुटीन. म्हणजे त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले होते, कारण एवढ्यात मार्च एंड असल्यामुळे पिल्लूचे पप्पा खूप लेट येतात घरी आणि मग त्याचा मूड डाऊन व्हायच्या आत मला स्वयंपाक करून घ्यावा लागतो. नाहीतर मग त्याचा मूड डाऊन झाला तर माझा स्वयंपाक पण राहतो आणि माझं सगळंच राहतं. मला त्याला घेऊन बसावं लागतं. त्यामुळे तो जोपर्यंत खेळतोय, एन्जॉय करतोय, तोपर्यंतच मी त्याच्याशी बोलत स्वयंपाक करून घेते. तर या ठिकाणी माझं पीठ पण मळून झालं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मी इथं गॅसवर एक कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तर तेलामध्ये मी घालणार आहे
गवारीच म्हणते सॉरी शेवग्याच्या शेंगांची भाजी मी केली होती. तर शेवग्यांच्या शेंगा मी त्यामध्ये घालणार. त्याआधी मी तेलाची कॅन व्यवस्थित पुसून अशी टिश्यू पेपरने पुसून जिथं होते तिथं ठेवून देते. कारण का त्याला ते तेलाचे छोटे छोटे डाग जरी पडले ना ते तसे चिटकून राहतात आणि नंतर ते चिकट होतात. त्यामुळे मी अगोदर तेलाचं काढलं, वापर झाला की मी लगेच ते ठेवून देते. तर या ठिकाणी मी कढईमध्ये घातलेल्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा कट करून ठेवलेल्या आधीच होत्या. त्यामध्ये व्यवस्थित अशा धुतल्या आणि त्या तेलामध्ये शेंगा घातल्या. कारण मी त्या शिजवून नाही घेतल्या सेपरेटली, त्यामुळे अगोदर मी त्या तेलामध्ये घालून त्यावरती मीठ घालून त्या झाकून वाफेवरती शिजवणार आहे. तर या ठिकाणी शेंगा वाफेवरती छान अशा शिजल्या. मी त्या चेक केल्या होत्या आणि त्यानंतर मी तीच कढई परत गॅसवरती ठेवली आहे आणि त्यामध्ये जेवढं तेल होतं परत मी त्यामध्ये तेल घातलेलं नाही. आणि त्यामध्ये मी हा ऑल इन वन मसाला पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. म्हणजे मी ही कोणत्याही भाजीत यूज करू शकते. तर छान बरं पडतं, वेळेला माझी जास्त गडबड होत नाही. आणि पिल्लूला बघून स्वयंपाक करायचं म्हणलं ना तर असं वाटतं की लवकरात लवकर स्वयंपाक उरकावा. त्यामुळे मग मी ही ऑल इन वन पेस्ट बनवूनच ठेवते फ्रीजमध्ये. आणि या ठिकाणी नंतर त्या पेस्टमध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, म्हणजे ही पेस्टमध्ये फक्त थोड्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत, बाकी कुठलेही मसाले नाहीत. तर आपल्याला जशा पद्धतीने भाजी बनवायची आहे समजा तर तशा पद्धतीने आपण यामध्ये नंतर सुके मसाले ॲड करायचे. समजा पनीर वगैरे बनवायचं असेल तर पनीर मसाला, छोले बनवायचे असतील तर छोले मसाला, किंवा काळ्या मसाल्याची कोणती भाजी बनवायची असेल तर काळा मसाला आणि प्लस मटन किंवा चिकन मसाला, किंवा नॉनव्हेजची भाजी बनवायची असेल तर तशा पद्धतीने चिकन मसाला, मटन मसाला आपण अशा घालू शकतो ह्या ग्रेव्हीमध्ये. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या ठिकाणी मी तो मसाला छान आता तेलात परतवून घेतला आहे. आणि त्याचबरोबर मी आता गॅसवरती दुसऱ्या साईडला पाणी ठेवणार आहे भाजीसाठी, गरम पाणी बनवायला. तर आता ते पाणी मी तापायला ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर मी इकडं आपलं ग्रेव्हीसुद्धा छान बनवून घेतली. त्यानंतर सगळ्या शेंगा ग्रेव्हीमध्ये घालून त्या आपण परतवून घेणार आहे ग्रेव्हीमध्ये. आणि त्यानंतर शेंगा छान परतवून झाल्या का मग त्यानंतर त्यामध्ये आपलं गरम पाणी घालणार आहे. म्हणजे गरम पाण्याने काय होतं, त्याचा कलर पण ॲज इट इज राहतो आणि टेस्ट पण ॲज इट इज राहते. नाहीतर गार पाणी घातलं तर टेस्टमध्ये फरक होतो. त्यामुळे कोणत्याही भाजीत आपण जेव्हा पाणी घालतो तर ते गार घालू नये, गरमच घालावं. तर या ठिकाणी मी हे गरम पाणी अगोदर थोडंच घातलं. त्या कन्सिस्टन्सी किती होती आहे त्याप्रमाणे मग अजून वाढवायला म्हणून मी थोडंच घातलं आणि अर्धं पाणी तसंच ठेवलं. आणि ज्या ताटामध्ये शेंगा काढल्या होत्या त्या ताटामध्ये पण थोडंफार तेल राहिलेलं होतं. तर मग मी त्यामध्ये थोडं गरम पाणी घातल्यामुळे ते तेल छान असं तरंगून वापस मग मी ते तेल भाजीमध्ये घातलं. म्हणजे त्याने तर्री पण छान येते आणि चव पण छान येते. आणि त्यानंतर तुम्ही इथं या ठिकाणी पाहू शकता की आपण व्यवस्थित अशा सगळ्या शेंगा आणि ग्रेव्ही एकत्र करून घेणार आहे. हे टाकल्यानंतर, हा मसाला टाकल्यानंतर, म्हणजे ही मसाल्याची जी पेस्ट टाकली त्यानंतर कुठल्याही प्रकारचं शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच वापरायची गरज नाही. यानेच खूप छान थिकनेस, कलर, चव सगळंच येतं या भाजीला. आणि एकदम हॉटेल स्टाईल अशा भाज्या होतात याने. आणि आता या ठिकाणी मी ते राहिलेलं पण सगळं पाणी टाकून घेतलं, कारण मला थोडीशी भाजी वाटलं की तेवढी लागेल म्हणून मग मी ते पण व्यवस्थित टाकलं. मीठ नव्हतं टाकलं, कारण मीठ मी शेंगांमध्ये घातलं होतं आणि ग्रेव्हीमध्ये पण थोडंफार मीठ असतं. त्यामुळे मी या भाजीत वरतून मीठ नव्हतं घातलं. आणि त्यानंतर कोथिंबीर छान धुवून कट करून भाजीमध्ये घातली. कोथिंबीर घातल्यानंतर भाजी एकदा थोडीशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून ती शिजण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवली. आणि या ठिकाणी आता मी चपात्यासुद्धा लाटून घेते. पीठ छान भिजलं होतं एक साईडला, तशाच मग चपात्या पण मी म्हटलं लगेचच करून घेऊयात, कारण एवढ्यात ना खूप लवकर मी स्वयंपाक करते. कारण मग
अहो उशिरा येतात, तर त्याच्यामुळे मग पिल्लूला सांभाळायला कोणी नसतं, त्यामुळे मला एकटीला सगळं हँडल करायचं असतं. त्यामुळे माझा स्वयंपाक एवढ्यात लवकर होतो आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण आता चपात्या भरभर अशा लाटून घेते. आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि मला एक ताईची कमेंट होती की ताई 8 चपात्या नको करत जाऊ. तर मग मी तेव्हापासून 8 चपात्या नाही करत, एक तर मग मी 7 करते, नाहीतर 9 करते. तर थँक्यू ताई, मला ते सांगितल्याबद्दल. मला नव्हतं माहिती की 8 चपात्या वगैरे असं करत नाहीत. तर तेव्हापासून मग मी 9 चपात्या करते. आणि या ठिकाणी माझी भाजी पण शिजलेली, चपात्या पण झालेल्या आहेत. तर भाजीचा गॅस बंद केला आणि म्हटलं आता लगे हात आपण किचन वाटा आणि ते पण आवरून घेऊयात, कारण मग नंतर परत खूप जास्त राडा पसारा होतो. आणि दिवाबत्तीच्या टायमिंगला असं म्हणतात की राडा घरात कुठल्याच प्रकारचा राडा नसू नये, मग तो किचनचा का असेना किंवा बाकी कशाचा का असेना, तर दिवाबत्तीच्या आधीच आपण हा सगळा राडा आवरून घेतला पाहिजे. मग स्वयंपाक तर लवकरच करावा लागला, तर मग म्हटलं सगळा राडा आपण लगेचच आवरून घेऊयात, कारण नंतर मग काही टेन्शन नाही राहणार. आणि मग संध्याकाळच्या सेवासुद्धा आपल्याला निवांत करता येतात, की काम वगैरे सगळे झाले असेल तर सेवेला पण छान निवांत बसता येतं. नाहीतर मग एकीकडे आपलं मन अर्धं मन देवाकडं असतं आणि अर्धं मन कामात, बाई माझं हे राहिलं, बाई माझं ते राहिलं, असं असतं. त्यामुळे अगोदर सगळे कामं जर निवांतपणे असे आटपून घेतले, तर मग सेवेलासुद्धा छान असा मन पण प्रसन्न राहतं आणि टेन्शन फ्री राहतं. त्याच्यामुळे मग आता मी या ठिकाणी परत ते तेलाचं वगैरे, पिठाचं किंवा मसाल्याचा डबा हे सगळं छान टिश्यू पेपरने पुसून घेते. आणि पोळपाट लाटणं रोज, म्हणजे जेव्हा मी यूज करेल तेव्हा ते धुवूनच ठेवते, कारण आपण खरकटं पोळपाट लाटणं तसंच ठेवलं तर त्यावरती लगेचच मुंग्या, झुरळ, कॉक्रोच वगैरे येतात त्याच्यामुळे. आणि त्यामुळे खूप असे किडे-मकोडे घरात निर्माण होतात. म्हणून मग ती गोष्ट ज्या त्या वेळेला स्वच्छ करून ठेवली का एकदम असा लोड पण येत नाही आणि स्वच्छता पण छान मेंटेन राहते. तर मी या ठिकाणी व्यवस्थित असा किचन ओटा, गॅस सगळं क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर मी लगेचच सगळे जेवढे काही स्वयंपाकाचे भांडे वगैरे जे होते, तर ते सुद्धा लगेचच मी घासून घेतले. जास्त काही नव्हते, पण मग तेच थोडे थोडे करता खूप जास्त साचतात आणि मग ते आपल्यालाच खूप वेळ असं उभं राहून ते कामं करावे लागतात. त्यामुळे ज्या त्या वेळेलाच स्वच्छता केलेली बरी. आणि दिवाबत्ती वगैरे ते सगळं माझं राहिलंच होतं, म्हणजे तो टाईम पण नव्हता झाला. त्यामुळे मग मी अगोदरच सगळं क्लीन केलं, म्हणजे दिवाबत्तीच्या टायमिंगला सगळं घर स्वच्छ असेल. आणि त्यानंतर सगळं घरातल्या लाईट्स वगैरे लावून घेतल्या. आणि जे स्वामींच्या पुढचं दिवा, उदबत्तीचं स्टँड वगैरे ते जे होतं ते सगळं किचनमध्ये घेऊन गेले, म्हणजे मग मला ज्यात वाती वगैरे नाही आहेत, तेल कमी आहे, ते सगळं भरून मग ते दिवाबत्तीच्या वेळेला छान लावता येतं. हॉलमधलं तसेच तुळशीपुढचा दिवा पण ते जे आहे ते सगळं घेऊन मी एका ताटात ठेवते आणि मग सगळे दिवे सोबत लावते. आणि जिथले तिथले दिवे ज्या त्या देवांच्या समोर ठेवायला मला ते वेळेला बरं पडतं. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलंच होतं की मी टी व्हीवरती संध्याकाळचे श्लोक वगैरे ते लावत असते, तर छान वाटतं, मन प्रसन्न राहतं. माझे सगळे दिवाबत्ती सगळं आवराआवर करेपर्यंत हे श्लोक चालतात. आणि या ठिकाणी मी भीमसेनी कापूर ह्या इलेक्ट्रिक कापूरदानीमध्ये पण लावून दिलेला आहे, म्हणजे त्याचा सुगंध सगळीकडं मी पूर्ण दिवाबत्ती करेपर्यंत दरवळत राहतो. आणि त्या श्लोक पण चालू राहतात टी व्हीवरती. आणि या ठिकाणी मी आता सगळ्या ज्या दिव्यांमध्ये वाती कमी होत्या, ज्या काढायच्या होत्या त्या काढल्या, ज्यामध्ये तेल नव्हतं ते तेल घातलं. आणि तुळशीपुढच्या दिव्यामध्ये फुलवात घालते मी, म्हणजे कारण त्याला तुपाचा दिवा लावते तुळशीपुढे कायम, कारण तिथे लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो. त्यामुळे तुळशीच्या पुढे कायम तुपाचाच दिवा मी लावते. आणि इथे जे पाण्याच्या तिथे दिवा लावते मी माठाजवळ, तो पण दिवा मी रेडी करून घेते. त्यातली वात संपते, कारण तो दिवा मोठा असल्यामुळे वात पूर्ण जळते एका टायमिंगला.
आणि सगळे आता दिवे अशाच पद्धतीने रेडी झालेत. त्यानंतर सगळ्या दिव्यांमध्ये तेल घातलं आणि उदबत्त्यासुद्धा काढून घेतल्या, मला किती लागणार आहेत किती नाही त्या प्रमाणे. आणि याच ठिकाणी मी सगळे दिवेसुद्धा प्रज्वलित करून घेते, कारण मग प्रत्येक ठिकाणी ते लावा ठेवा करा त्यापेक्षा ना मी एकदाच सगळे लावून घेते. आणि जिथे जिथे जे जे दिवे ठेवायचे आहेत ते दिवे मी ठेवून घेते. तर सगळ्यात अगोदर मी स्वामींच्या तिथल्या त्या जे काय म्हणतात त्याला उदबत्तीचं स्टँड जे आहे त्यामध्ये उदबत्त्या अगोदर लावून घेते. आणि त्यानंतर पाण्याजवळचा दिवा सगळ्यात अगोदर लावते, पाण्याला दिवा ओवाळते. दिवा ठेवून मग नमस्कार करते आणि त्यानंतर डिरेक्टली मी हॉलमध्ये येते, जिथे माझ्या हॉलमध्ये जिथे मी स्वामींचा फोटो वगैरे जे ठेवलेलं आहे तर तिथं पण मग स्वामींना 3 वेळा अगरबत्ती ओवाळते, 3 वेळा दिवा ओवाळते आणि त्यानंतर मग ते तिथे ठेवते स्वामींच्या फोटोजवळ. आणि स्वामींना नमस्कार करून त्यानंतर मी डायरेक्टली आता आलेली आहे दारात, म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे. आणि पिल्लूसुद्धा माझ्यासोबत आलेलं आहे, कारण मी प्लायवूड काढलं होतं तिथं. माझ्या दाराच्या तिथं प्लायवूड असतं आणि जर प्लायवूड नसेल तर तो लगेचच खाली जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मी त्याला जवळच घेऊन बसलेली आहे. आणि मग मी तो दिवा लावला, मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा ओवाळला आणि त्यानंतर तुळशीला ओवाळला. त्यानंतर लगेचच त्याचं स्टँड लावलं, कारण खूप जास्त हवा येते बाहेर आणि ते विजतात स्टँडने लावलं तर, त्यामुळे मग ते लावलं. उदबत्ती ओवाळली, तुळशीला ओवाळली आणि त्यानंतर तुळशीच्या कुंडीतच जागा आहे जिथे मी उदबत्ती लावते आणि तिथून ते उदबत्तीचा काही त्रास पण होत नाही तुळशीच्या रोपाला. आणि त्यानंतर पिल्लूने पण नमस्कार केला आणि त्यानंतर मी त्याला लगेचच घरात घेऊन आले आणि ती प्लायवूड अगोदर तिथं लावलं दरवाजाला आणि त्यानंतर आले देवघरामध्ये. तर देवघरामध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी दिवा सगळ्या देवांना अर्धचंद्राकृती ओवाळून घेतला. त्यानंतर अगरबत्ती सगळ्या देवांना अर्धचंद्राकृती ओवाळून घेतली. त्यानंतर मग मी त्या अगरबत्ती सगळ्या स्टँडला लावून घेतल्या आणि मग मी सुरुवात केली आपल्या सेवेला. तर सेवेमध्ये मी काय काय घेते, संध्याकाळच्या सेवेमध्ये मी कालभैरवाष्टक घेते, 11 वेळा तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप घेते. 11 माळी किंवा कधी असं वेळ नसेल तर 1 माळ वगैरे, जसं मला जमेल तसं. मी कोणतीही सेवा अशी फिक्स ठेवलेली नाही आहे. आणि तर या ठिकाणी मी अगोदर कालभैरवाष्टक घेते आहे. कालभैरवाष्टक झाल्यानंतर मी या ठिकाणी 1 ग्लास भरून पाणी भरून घेतलेलं होतं. अगोदर बसायच्या आधी लक्षातच नाही की तारक मंत्रासाठी पाणी भरून घ्यायचं, विसरून गेले. तर मग मी त्यानंतर 1 ग्लास भरून पाणी घेतलं आणि धूप पण लावली, कारण तारक मंत्र म्हणत असताना धूप लावावे लागते. तर मग धूप लावली. तर गुरुवार वगैरे असेल तर मग मी वाटीतली धूप लावते. आणि जर रेग्युलर अशा पूजेमध्ये मी माझ्याकडे एक अशी त्रिकोण आकारची पण धूप आहे, गुलाबाचा वास येतो, त्याचा छान वास येतो, तर ती धूप लावली आणि त्यानंतर मी तारक मंत्राच्या सेवेला सुरुवात केली. प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्राय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर या ठिकाणी माझ्या सगळ्या सेवा करून झाल्या आणि सेवेमध्ये मी 1 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा तारक मंत्राची सेवा आणि त्यानंतर 1च माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जप घेतली. ती कधी जर मला वाटलं तर मी 11 माळसुद्धा घेत असते. आणि त्यानंतर पिल्लूच्या पप्पांना यायला खूप उशीर होता, तर म्हटलं तोपर्यंत त्याला खाऊ घालून घेऊया. तर मी या ठिकाणी 1 चपाती आणि थोडंसं तूप आणि साखर मी त्याला खाऊ घालण्यासाठी घेतलं, त्याला खाऊ घातलं. त्यानंतर पिल्लूचे पप्पा आले, त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण वगैरे केले, त्यांचा टिफिन आणि आमच्या जेवणाची जेवढी भांडी होती तेवढे भांडे मी घासून घेतले आणि लगेचच किचन ओटासुद्धा क्लीन करून घेतला.
जेवणाची तेव्हा कामे केली तर कामे खूप थोडी पडतात. तर या ठिकाणी माझे सगळे भांडे वगैरे घासून झाले, किचन ओटा साफ करून झाला. त्यानंतर दुसरी घासणी घेतली आणि त्याने बेसिनसुद्धा साफ करून घेतलं. आणि बेसिन साफ करून झालं ना, मग कसं बरं पडतं, झुरळ वगैरे होत नाही. रात्रीचं सगळं क्लीन करून आपण झोपलं. आणि शक्यतो काय करायचं ना, झुरळ न होण्यासाठी एक ट्रिक अशी पण आहे की रात्री किचनची लाईट बंद नाही करायची, कारण बंद लाईट केली का झुरळ जास्त होतात. तर किचनची लाईट नेहमी चालू ठेवायची. तर या ठिकाणी मग मी माझे संध्याकाळचे जे डेलीचे कामं आहेत ते कामं करायला घेतले. मी असे डबेच केलेले आहेत उभे. तर एका डब्यामध्ये मी 1 ग्लास होईल इतकं पाणी आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा होईल एवढं जिरे घातले. ते जिऱ्याचं पाणी मी एवढ्याच रोज सकाळी उठून उकळून पिते. तर ते एक डब्यात ठेवलं भिजत. आणि एका डब्यामध्ये दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याची तयारी म्हणजे राजमा भिजत घातला होता. तर आम्ही काय करतो, सकाळी जिऱ्याचं पाणी पिले का मग त्यानंतर मी कडधान्य करते नाश्त्याला. तर मी असेच रोज रात्री भिजत घालते. मोड आणायचे असतील तर मी पाणी कोमट करून भिजत घालते. जर आता राजमा झालं, छोले झालं, काळा वाटाणा किंवा हरभरा असं जर असेल तर मग त्याला मोड आणायची गरज नसते. तर ते साध्या पाण्यात भिजत घातले तरी छान भिजतात सकाळपर्यंत. आणि जर मोड आणायचे असतील तर ते दुपारीच भिजत घालावे लागतात आणि ते पण कोमट पाण्यात घालावे लागतात. जसं मटकी मूग असेल तर मग ते दुपारीच घालते. तर त्यानंतर ते पण भिजत घातलं. आणि त्यानंतर मग मी पिल्लूच्या आणि त्याच्या पप्पाच्या शेकसाठी म्हणजे ड्रायफ्रूट शेक बनवत असते मी रोज सकाळी त्यांच्या दोघांसाठी. तर त्याच्यासाठी जे लागणारे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी रात्रीच भिजत घालते. तर त्यालासुद्धा मी अशा पद्धतीने एक उभट डब्बा केलेला आहे. तर त्या डब्यामध्ये मी सगळे जे 6-7 प्रकारचे ड्रायफ्रूट्स माझ्याकडे आहेत त्यामध्ये काजू, बदाम, काळे मनुके, अजून अक्रोड, पिस्ता, अंजीर आणि खजूर, काळे खजूर असे हे 6-7 प्रकारचे ड्रायफ्रूट्स मी घालत असते थोड्या प्रमाणात भिजत. आणि ते भिजल्यानंतर त्याच्यातले जे पौष्टिक तत्त्व असतात ते अजून इन्हान्स होतात. त्यासाठी जर ड्रायफ्रूट्सचं आपल्याला काही करायचं असेल शेक वगैरे तर ते आदल्या दिवशी रात्रीच आपण भिजत घातले पाहिजे. तर मग मी ते रात्रीच भिजत घालून ठेवते आणि अशा पद्धतीने मी 3ही डबे ठेवते. तर आज काही आम्ही दूध वगैरे आणलं नव्हतं. सकाळचं दूध भरपूर उरलेलं होतं त्यामुळे मग दूध नाही घेतलं. नाही तर मग संध्याकाळी ती एक ड्युटी असतेच दूध तापवायची. तर या ठिकाणी माझं सगळे रात्रीचे कामं वगैरे आवरले, किचन क्लीन झालं, घर फ्रेश केलं, स्वतः फ्रेश झाले. आणि त्यानंतर मी डिरेक्टली आले केंद्रामध्ये मी अशा पद्धतीने एक माळ घेते आणि त्या माळेनुसार 108 प्रदक्षिणा आम्ही औदुंबराला घालतो. आणि अगोदर औदुंबराला 108 प्रदक्षिणा घातल्या. आणि त्यानंतर स्वामींच्या दर्शनाला केंद्रामध्ये फोटोकडे आलो. तर माझ्यापेक्षा जास्त घाई यालाच असते, सगळीकडं माझ्या पुढं पळत असतो. तर आणि स्वामींकडं जायचं म्हणलं तर विषयच नाही. त्यासाठी मग तो पुढे पळाला. स्वामींचं दर्शन वगैरे घेतले आणि थोडा वेळ तसंच बसलो आम्ही तिथे. जरा मन शांत होतं स्वामींच्या केंद्रात आल्यावर. आणि आता तुम्ही पण स्वामींचं दर्शन करून घ्या. तर व्हिडिओचा शेवट करते स्वामींच्या दर्शनासोबत. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. आणि माझ्यासाठी काही जर सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.